पाणी म्हणजेच जीवन आणि शेतकऱ्यांसाठी तर ही सर्वात मौल्यवान अशी गोष्ट आहे. पण पाण्याची टंचाई वाढत असताना आपल्या शेतात चांगली उत्पादन क्षमता टिकवून ठेवणे शक्य आहे का? जगातील जवळपास 70% गोडे पाणी शेतीसाठी वापरले जाते. पण सिंचन करण्याच्या अयोग्य पद्धती वापरल्यामुळे बरेच पाणी वाया जाते. म्हणूनच शाश्वत जल व्यवस्थापनाच्या पद्धतींचा शेतीत समावेश करणे आज काळाची गरज आहे. कारण प्रत्येक थेंब मोलाचा आहे. माझं नाव शेखर पराशेकर. आमचं हे बागायतीत जे आहे, बागायतीत उत्पन्न आत्ता जे आहे नारळ सुपारी बी असं आहे. आणि पहिल्या माझं आत्ता वय आहे 60 वर्ष आणि मी 10-12 वर्षाच्या असल्यापासूनच ह्या बागायतीमध्ये आहे. पहिल्यांदा आम्ही ह्याच्यात पाणी आखवणी म्हणतात त्याला, पाटाचं पाणी बिणी असं शिपत होतो. आता त्या पाण्याचं हेच बंद झालेलं आहे, सोर्स बंद झालेला आहे. त्या कारणानं विहीर असं करून आम्ही आता स्प्रिंकलरच्या ह्याच्यात ही सगळी बाग शिपतो, ड्रीप करतो, ठिबक सिंचन. ह्याच्यात पाणी कमी असल्या कारणानं हे आम्ही पाण्याची बचत करत आहोत. शाश्वत जलव्यवस्थापनांच्या अनेक पद्धतींपैकी एक पद्धत म्हणजेच ठिबक सिंचन. ठिबक सिंचन झाडांच्या मुळांपर्यंत थेट पाणी पोहोचवते, ज्यामुळे बाष्पीभवन कमी होते आणि पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत 50% पाण्याची बचतही होते. हा एक सोपा, कार्यक्षम आणि पाणी टंचाई असलेल्या भागांसाठी उत्तम असा उपाय आहे. पाणी टंचाईपासून वाचण्यासाठी अजून एक उपाय म्हणजे पावसाचे पाणी साठवणे. पावसाचे पाणी साठवून आपण कोरड्या हंगामात तेच पाणी शेतीसाठी वापरू शकतो. हा उपाय केवळ पाण्याची बचतच करत नाही, तर भूगर्भातील पाण्यावरची अवलंबितता देखील कमी करतो. मल्चिंग किंवा माळ तयार करणे हा पाणी संवर्धनाचा अजून एक प्रकार आहे. मल्चिंगमुळे मातीतील ओलावा टिकून राहतो आणि बाष्पीभवन कमी होते. यामुळेच तण देखील कमी येतात आणि पिकेही निरोगी राहतात. डोंगराळ भागात पाणी संवर्धनासाठी वापरला जाणारा नैसर्गिक उपाय म्हणजे उतारावरची शेती. शेतकरी उतारावर पायऱ्या बनवतात व शेती करतात. अशा प्रकारे शेती केल्याने पाण्याचा प्रवाह मंद होतो, माती ओली राहते आणि तसेच धूपही टळते. या प्रकारच्या शेतीला कंटूर फार्मिंग किंवा टेरेस फार्मिंग देखील म्हटले जाते. हे जे पाणी आत्ता हे नैसर्गिक असं हे वाहत आहे, हे पाणी आम्ही इथे तळी करायचो. तळी करून साधारण 500 मीटरवर आम्ही ह्याच्यात बागेत घेऊन जायचो. पाटाचं पाणी येतं आणि मग ते असं करल्याने शिंपण करायचं. ते आता न करता नवीन तंत्रज्ञानाच्या ह्याच्यातून पंप लावून स्प्रिंकलर लावले आणि हे पाण्याचा सोर्स जो आहे तो आता मार्च-एप्रिल महिन्यात पूर्ण बंद होतो. म्हणून आम्ही ते स्प्रिंकलरच्या ह्याच्यात आणि ह्या पाण्याला आम्हाला खूप त्रास व्हायचा, कारण एकाच तळीवर 4 माणूस अवलंबून असायचे. त्या कारणाने मग आपला केव्हा पै राहील, रात्र दिवस आम्ही राबून ते आमची बागायती टिकवत होतो. पण आत्ता आम्ही स्वतःचं पाणी केल्यानंतर उत्पन्नही वाढलं आणि पाण्याचीही बचत होते. शाश्वत जलव्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होतात. त्यातले काही फायदे म्हणजे शेतीत जास्त उत्पादन, शेतीसाठी लागणाऱ्या पाणी आणि ऊर्जा खर्चात बचत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजेच भविष्यासाठी पाण्याचे संरक्षण. हे आत्ता जे आम्ही बागायतीला जे पाणी आम्ही वापरतो ते पाणी विहीर मारून पंपाने आणलेलं आहे. विहिरीला सबसिडी मिळते. स्प्रिंकलरला आम्ही आता सबसिडी घेतलेली आहे.
त्याच्यानंतर पाईपलाईन करणार, ठिबक सिंचन करणार. तर सगळ्या ह्याला गव्हर्नमेंटकडून आम्ही पेडणे झोनल ऑफिस आहे त्यांचा आम्हाला भरपूर सपोर्ट असतो आणि त्यांनी आम्हाला सहकार्य म्हणजे बरंच विहिरीपासून ते सगळ्या ह्याच्यात केलेलं आहे. तुम्हाला जर माहिती हवी असेल तर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमधून पाण्याची पाईपलाईन म्हणा, स्प्रिंकलर यांची सगळी माहिती पेडणे झोनल ॲग्रिकल्चर ह्याच्यातून तुम्हाला शेतकऱ्यांना मिळू शकते. ॲग्रिकल्चरला जर तुम्ही संपर्क केला तर सगळी माहिती मिळू शकते. शाश्वत जलव्यवस्थापन पर्याय नाही, ती काळाची गरज आहे. म्हणूनच हे उपाय अवलंबा आणि आपल्या सर्वात मौल्यवान साधनाचे संरक्षण करा. चला तर मग आजच सुरुवात करूया. एकत्र येऊया आणि शेतीचे भविष्य उज्ज्वल बनवूया.